सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 बाबा बाबा मला सांगा, मला खरंच सांगा, मी भाऊच्या खुनाचा तपास करते, यात माझं काहीतरी चुकतंय का? हे बघ, चूक की बरोबर हे आपलं मन ठरवतं आणि मनावर जेव्हा बुद्धी राज्य करायला लागते त्यावेळी हे असे प्रसंग उद्भवतात. बेटा, तू तुझ्या मनाला विचार, मन जो कौल देईल ना तशी वा. गाई गाई कराय, गाई गाई, गाई गाई. नेमकी कामाच्या वेळेस कुठे गुंडायला गेलीस तू? आज रघुनाथचं 13वं होतं, पण तुला काय त्याचं ना, सांगूनही तू प्रेतावर गेली नाहीस. अगं, लोक आता बोलायला लागलेत की मनोरमानीच रघुनाथचं काहीतरी बरं वाईट केलंय म्हणून, आणि म्हणूनच तिने त्याच्या प्रेतावर जाणं टाळलं. लोक 10 तोंडाने बोलत असतात, लोकांचं नको सांगूस तुम्हाला. आमची अन्नानं दशा झाली होती तेव्हा हे लोक जेवण घेऊन येत होते का ग? आता माझ्यावर पैसा आलाय म्हणून तर जळतायत आणि म्हणून आता बोलतायत. कोणी जळत नाही तुझ्यावर. तुला या गावातली माणसं माहिती नाहीयेत. या गाववाल्यांनी तुम्ही जेव्हा लहान होतात ना, खूप छळलंय. मला वाटलं होतं पोरगं मोठं होईल, शहाणं होईल, हाताशी येईल, चांगलं आहे गाववाल्यांना दाखवून देईन मी. पण कसं काय, माझ्या मिलीचं नशीबच खोटं. हे असलं पात्र निपजलं पोटी. आता फक्त मला पैशाचाच आधार. तुला सांगते विजया, पैसा असला ना तरच माणसं उपयोगी पडतात. जग पाहिलं नाही तुम्ही अजून. तुला पाहते ना, अजून काय पाहायचंय? अगं, लहानपणापासून स्वतःच्या मर्जीने नाचवते सगळ्यांना. तुझं वागणं, त्यावरून होणारी भांडणं आणि त्यापायी तू घरात घातलेल्या कटकटी खूप सहन केलंय ग लहानपणापासून. पण आता सहन होईना असं झालंय मला. रीतीप्रमाणे पार पडलं ना सगळं? पार पडलं म्हणायचं. त्याला कावळा शिवला म्हणजे सगळं नीट झालं असं म्हणायला हरकत नाही. मला खरी काळजी ना बाबांची वाटते. का? ताईच्या लग्नाबद्दल बोलले म्हणून? बाबाने त्यांच्या मुलीला ओळखलं नाही किंवा त्यांच्या गेलेल्या मुलाला समाधान मिळावं खोटं बोलले. तू ताईशी बोल,
ती कदाचित मानेल. कदम कडून काही न्यूज? हॅलो कदम. हो ओके ओके. विजया आणि मनोरमाचं भांडण झालं. काहीतरी नवीन सांग. मनोरमाला भांडण करण्याशिवाय दुसरं येतच काय? भांडणाच्या शेवटी विजया मनोरमाला म्हणाली, लहानपणापासून तू घरात केलेली कटकट आम्ही सहन केली, पण आता ते सहन होईन असं झालंय. साहजिक आहे. मनोरमासारख्या बाईला इतकी वर्ष झेलणं सोपी गोष्ट नाहीये. एनिवे, तू कदमला मनोरमावर लक्ष ठेवायला सांग. त्याला म्हणो डोळे उघडे ठेवा आणि झोपू नका. मनोरमा कुठे जाते, कधी जाते, तिच्याकडे कोण येतंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. ताई, पण मला अजूनही वाटतं मनोरमाने रघुनाथला मारलेलं नाही. मग कोणी मारलं? राजीव, तुझ्याकडे काही थेरी आहे? माझ्याकडे कुठलीही थिअरी नाही. दगडावरचं रक्त आणि भाऊचं रक्त मॅच झालंय. आणि हो, दगडावर कोणाची खुणा नाहीये. ग्लोव्ज घालून हे काम कुणीही करू शकतो. ताई, टेक्निकली कुठलाही पुरावा रघुनाथचा मृत्यू खून होता हे दाखवत नाही. टेक्निकली जशा गोष्टी दिसतात तशा दिसतही. खुनाचा तपास फक्त टेक्निक्सवर अवलंबून नसतो. खून करणारा पण का? कोणी का मारेल रघुनाथला? तुझ्याकडे या काचं काही उत्तर आहे? त्यापेक्षा तू असं का नाही करत ग? का घडलं याचा शोध घे, म्हणजे कोणी घडवलं हे आपोआपच कळेल. अशा उन्हाचा इथे का बसलायस? काय झालं? आई आई कट्टी 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 भांडे भांडे. असू दे, तू लक्ष नको देऊस ना. शाणा ना तू, शाणा आहेस ना तू. असं उन्हात एकट्याने इथे बसायचं नाही. हा, चल जाऊया आपण. तुझ्या घरी नाही पाठवत, माझ्यासोबत. बाय बाय. चॉकलेट देईन. उर्मी, तुझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहीये, पण माझा मुलगा कोणाशी भांडणारा नव्हता. ते मलाही माहिती आई. आणि म्हणूनच भाऊचा मृत्यू कोडं बनलंय. कोणी त्याला का मारेल आणि एखादी अमानवी शक्ती तरी त्याच्या मागे का लागेल? उर्मी, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू सगळा तपास केलास ना? काय सापडलं? बळीच्या दगडावरच्या पंजातून रक्त कसं आलं हे कळलं तुला? तेही तुझ्या भावाचं. तुला कोणी सांगितलं? राजीव विश्वनाथला सांगत होता तेव्हा मी ऐकलं. सांग ना, जो दगड दगडासारखा इतकी वर्ष पडून होता, जिथे कधीही कसलाही बदल झाला नाही, त्या दगडातून अचानक रक्त येतं, तरीही हा प्रकार मानवी आहे असं म्हणायचं तुला? आणि एखादी अमानवीय शक्ती कोणत्या वेळी कसं वागेल हे मी नाही सांगू शकत उर्मी. तुझ्या या म्हाताऱ्या आईचं ऐक. लग्न कर आणि गावातून निघून जा. पुरे हात जोडते मी तुझ्या समोर.
लिली, आमची आजी नसती ना तर मी तुला माझ्या घरी घेऊन गेलो असतो. आई बाबा काहीच बोलले नसते. वाव, यू आर सो लकी. नाहीतर माझे मॉम डॅड, त्यांना तर मला या गावाबाहेर पाठवायची घाईच लागली आहे. लिली, आम्ही तुझ्या इतके रिच नाही, तुला माहिती आहे ना. आम्ही आजीचा पैसा नाही वापरत. आय नो. मला तुझा पैसा नको आहे, मला तुझं प्रेम हवं आहे आणि मी त्या प्रेमावर जगेन. प्रॉमिस, तू मला कधीच दूर नाही करणार. तू सुद्धा प्रॉमिस कर. यू विल नॉट लिव्ह मी. गॉड प्रॉमिस. स्टॉप. डिमे, दिस इज नॉट द प्लेस. घरचे मॅटर घरी सॉल्व करायचे. लेट्स गो. चले. याला नक्की माझ्यावरती लक्ष ठेवायला ठेवलेला दिसतोय. हे सगळं त्या सावित्रीच्या पोरीचं काम. अगदी उच्छाद मांडलाय बे या पोरीनी. आम्हाला काही स्वातंत्र्य आहे की नाही? मी हिच्या पाऱ्यावर आहे का ही माझ्या पाऱ्यावर आहे काय कळतच नाही. लिली बेटा. येस ग्रँडपा. बस. कुठे गेली होतीस? फ्रेंडला भेटायला. फ्रेंडला भेटायला? तुझी फ्रेंड पाण्यामध्ये राहते का ग? नाही, कपडे ओले आहेत म्हणून विचारलं. ऍक्च्युली आम्ही सीशोरला गेलो होतो ना, म्हणून भिजले. लिली, बायबल वाचलंस ना? जीसस काय सांगतो? खोटं बोलू नका. isn't it? सॉरी ग्रँडपा. ऍक्च्युली मी माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला गेले होते. यू नो ग्रँडपा, ही इज सच अ नाईस गाय. तुम्ही भेटा ना त्याला, तुम्हाला सुद्धा आवडेल तो. ही लव्स म्युझिक. तो गिटार शिकतोय. अँड यू नो, वी आर मेकिंग वन म्युझिकल ग्रुप. मी डान्स करणार आणि तो गिटार वाजवणार. मी त्याला नक्की भेटेन. बट नाऊ गो अँड चेंज युअर क्लॉथ्स. ओके? ओके, थँक्यू. एलिनाला लिलीशी बोलायला सांग. तिने सरळपणे त्या मुलाला सोडायचं मान्य केलं तर ठीक आहे, नाहीतर तिला ताबडतोब युएसला पाठवून द्या. त्या मुलाचं काय करायचंय ते मी बघ. अरे कुठे चाललास एवढ्या रात्री? हॉटेलची कामं रात्रीही असतात आणि असे आता आवरावरी करायला हवी, हिशोब करायला हवा. काका नाहीये म्हणजे सगळं आता मलाच बघायला हवं. चल, मी येतो मदतीला. नाही, नको. असंही तुम्हाला त्यातलं काही माहित नाहीये. तुम्ही असंही त्याच्याकडे लक्ष दिलं कधी होतं? हे मी लक्ष नाही दिलं कारण सगळं रघुनाथच बघत होता, सांभाळत होता. तोच आयुष्यभर सांभाळेल अशी खात्री होती रे. तसा तो अचानक झाड.
बाबा नीला रे, मी खूप वाईट वागलो का रे तुझ्याशी? तुझी काही चूक नसताना. अरे बाळणपणात ती आई केली. तुझी खरंच काही चूक नव्हती. आठवण जाणं मी नाही सहन करू शकलो. मग रघुनाथने सगळी जबाबदारी घेतली. मी दूरच राहिलो. तो बाप नसताना तुझा बाप झाला. अरे त्याने तुझ्यासारखा मुलगा घडवला. पण साधे मी त्याचे आभारही मानू शकलो नाही. बाबा जे घडायचं होतं ते घडलं. त्यातलं काहीच परत येणार नाहीये. माझा काका नाही, माझी आई नाही. बाबा तुम्ही स्वतःला सावरायला हवं. तुम्हाला आजी आजोबांना सांभाळायचंय. आपल्या आत्याचं लग्न करायचंय. हो ना? स्वतः हो बेटा, येतो मी. तुझ्या घरी संकट येणार आहे. हे तू मला कशाला सांगायला हवंयस? मला माहिती सगळं. ही सावित्रीची पोरगीच आमच्या घरावर संकट आणणार आहे. त्याचाच बंदोबस्त करायला आलीये मी. तुला इन्स्पेक्टर उर्मिला राणेचा बंदोबस्त करायचा आहे ना? हो. इथे काम फुकट होत नाही. ली, इथे ह्या कुंकाने तिचं नाव ली. भाऊ पार्टी मधून बाहेर पडला साधारण 2:15च्या सुमारास. मृत्यूची वेळ 3:30च्या दरम्यानची. बकुळाला घरी सोडून इथे पोचेपर्यंत एवढा वेळ तर लागणारच. याच्या आसपासच्या जागा लाईट हाऊस. प्रताप इथे राहतो. इकडे गेलं तर बकुळेचं घर. लाईट हाऊस. प्रताप इथे राहतो. इकडे गेलं तर बकुळेचं घर. या रस्त्याने पुढे गेलं की अरुणा आणि विकासचं घर. आणि समुद्राच्या बाजूने इथे गेलो तर मनोरमाचं घर. मनोरमा उर्मी, काय झालं दादा?
रघुनाथनी स्वतः बनवून घेतली होती. माझ्या आणि सागरच्या लग्नाची पत्रिका आहे. काय करायचंय? दादा, अरे भाऊला जाऊन काहीच दिवस झाले. काय करायचं म्हणून काय विचारतोस लग्नाबद्दल? उर्मी, बाबांनी रघुनाथच्या पिंडावर वचन दिलंय, तुझं लग्न ठरलेल्या वेळेत होईल. बाबा तुझ्यावर जबरदस्ती नाही करायची, तुला एका शब्दाने विचारणारही नाही. पण रघुनाथला दिलेलं वचन मी पाळू शकलो नाही, ही सल त्यांच्या मनात आयुष्यभर. दादा प्लीज, हे बघ आपल्या हातात अजून काही दिवस आहेत. हा, आपण हा विषय आता नको बोलूया प्लीज. एकदा तपासाला दिशा तरी लागू दे ना प्लीज. ठीक आहे, तुझी मर्जी. बाळ बाळ. दीपू, तू मला पाहिल्यावर बाळ बाळ असं का म्हणतोस? माझा आणि तुझ्या बाळाचा काय संबंध? मला तू बाळ बाळ असं नेहमी का म्हणतोस? तू बाळ, तू बाळ, तू बाळ, बाळ बाळ, तू बाळ. मला काहीच कळत नाहीये तुला काय म्हणायचंय. तू बाळ. इथं म्हटलंयस तू? अरे साऱ्या गावभर शोधलं तुला मी. चल, डोक्याला ताप झाला नाही माझ्या. त्याला जबरदस्ती नका ना करू, मी त्याला उद्या आणून सोडते घरी. तू लोक आमच्या घरच्या भानगडीत ना खूप सुस कळलं. सावित्रीने तुला खूप डोक्यावर चढून ठेवलेली आहे. हे बघ, नोकरानं नोकरासारखंच राहिलं पाहिजे. ते सावित्रीला नाही कळलं, पण मला कळलंय. चल म्हणते तुला. माझ्या डोक्याला नुसता. दीपू, कदम, एखादी व्यक्ती तिच्या घरातनं बाहेर पडली म्हणून तिला अरेस्ट करतात का? मॅडम, तुम्हीच सांगितलेलं ना की तिच्यावर नजर ठेव म्हणून. नजर ठेवायला सांगितलं होतं, तिला धरून आणायला नव्हतं सांगितलं.